नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण सध्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहोत आणि आपण समोर पाहतोय की बहुजन युथ पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांचा प्रभाग क्रमांक 15च्या बहुजन समाज पार्टीच्या चारही उमेदवारांना या ठिकाणी पाठिंबा देताना आपल्याला पाहायला मिळतोय। ते स्वतः आता या ठिकाणी पत्र देऊन बहुजन समाज पार्टीच्या संपूर्ण या उमेदवारांना या ठिकाणी पाठिंबा देणार आहेत। सुप्रिया सोडारी असतील, वर्षा पाटील असतील, केवलादेवी यादव असतील, महेंद्र सोडारी असतील, या बहुजन समाज पार्टीच्या चारही उमेदवार या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15 मधून बहुजन समाज पार्टी या पक्षातर्फे निवडणूक लढणार आहेत। साहेब, काय सांगाल, एकंदरीत पाठिंबा देत आहेत, काय पहिली प्रतिक्रिया आहे, का पाठिंबा देत आहेत? बहुजन समाज पार्टी हा पक्ष खऱ्या अर्थानं या देशातील बहुजनांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणारा लढणारा पक्ष। एक विचारधारा एक आहे, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर महापुरुषांना मानणारा हा पक्ष आहे। त्या अनुषंगानं एका विचारधारेच्या सोबत, निळ्या झेंड्याच्या सोबत मजबूतीने उभं राहण्यासाठी आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये निळ्या झेंड्याची ताकद वाढवण्यासाठी आम्ही ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये चारही बहुजन समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवारांना मी बहुजन युथ पॅन्थर संघटनेचा जाहीर पाठिंबा इथे घोषित करतोय। आणि मला हा पाठिंबा घोषित करत असताना माझी छाती गर्वाने फुलते, कारण हे चारही उमेदवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद बोलतायत। हे चारही उमेदवार चारही उमेदवार महापालिकेत जाऊन बहुजन महापुरुषांना जी अपेक्षित कामं होती, जी शोषितांची, जी पीडितांची, जी दलितांची, जी आदिवासींची, जी ओबीसींची, जी अतिशय मागासलेल्या लोकांची जी परिस्थिती आहे, मला एक पूर्णपणे माझा विश्वास आहे की त्या परिस्थितीला सामना करून ही परिस्थिती, जी वाईट परिस्थिती आहे बहुजन वस्त्यांमध्ये, इथल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये सर्वसामान्यांची, ती सुधारण्याचा 100% प्रयत्न करतील, नव्हे तर सुधारतील। कारण त्यांच्यासोबत निळा झेंडा आहे, त्यांच्या सोबत बहुजन महापुरुषांची विचारधारा होती। प्रभागातील मी स्वतः आज इकडे फिरलेलो आहे। प्रभागातील नागरिकांचा अत्यंत उत्तम प्रतिसाद आहे आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की या प्रभागामध्ये डवळानं निळा झेंडा हा 100% फडकणारच। यासारखे बलाढ्य पक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। रणांगणामध्ये युतीमध्ये जे सरकार आहे त्यांचे पक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या समोर बहुजन समाज पार्टी हे कसं सामोरे जाणार या सगळ्या बलाढ्य पक्षांना? बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता हा कॅटरबेस कार्यकर्ता आहे, हा विचारांचा कार्यकर्ता आहे, हा पैसा देऊन किंवा विकत घेऊन आणलेला कार्यकर्ता नाही, विचारांचा कार्यकर्ता, हा विचाराची एकनिष्ठ बांधिलकी ठेवतो। तर त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही सगळेच जण पूर्ण ताकद पणाला लावून बहुजन समाज पार्टीच्या प्रभाग क्रमांक 15चे चारही उमेदवार हे पूर्णपणे ताकदीनं आम्ही विजयी करण्याचा प्रयत्न करू आणि 100% करू। अगदी काही थोडेच दिवस बाकी आहेत मतदानाला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी जो आहे तो निकाल आहे। कशा प्रकारे प्रचार असणार आहे या चार उमेदवारांसाठी? आपण देखील प्रचार या प्रभागामध्ये करणार आहे, आपण कसं? वेगवेगळ्या प्रकारे पूर्णपणे आपल्याला माहिती, या ज्या निवडणुकीवरती आमचे इथले स्थानिक पदाधिकारी आहेत, ती तुम्हाला रणनीतीची माहिती पूर्णपणे पुरवतील। साहेब, शेवटचा प्रश्न आहे, मतदारांना एकंदरीत काय सांगाल? बहुजन समाज संघटित होण्याच्या बाबतीत आपण बोलत आहात, मतदारांना या प्रभागातील त्यांना काय सांगाल? मी या प्रभागातील मतदारांना विनंती करतो की आपल्याला ठाण्यामध्ये निळा झेंडा डौलानं फडकवण्याची संधी आलेली आहे। या ठाण्यातला निळा झेंडा महापालिकेत दिसत नाही, म्हणून मी आंबेडकरवाद्यांना, जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, फुले शाहू आंबेडकरांना मानतात, सावित्रीमाईंच्या विचारांना मानतात, त्या सगळ्यांनाच मी विनंती करतो की बाबांनो, माझ्या मायमावल्यांनो, दादांनो, मी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की या ठाणे महापालिकेमध्ये कुठेतरी निळा झेंडा दिसत नाही। बीएसपीच्या रूपानं, बीएसपीच्या नगरसेवकाच्या रूपानं जर तुमच्यामध्ये थोडी जरी अस्मिता शिल्लक असेल तर बीएसपीला प्रभाग क्रमांक 15 मधून मतदान करून
हत्ती समोरील चिन्हावरती बटन दाबून आपण बीएसपीला विजयी कराल ही आपल्याला हात जोडून माझी विनंती आहे. येणाऱ्या काळामध्ये BJP चा या ठिकाणी प्रभाग नगरसेवक जाहीर सभागृहामध्ये बसेल काय वाटतं? 100% मी पूर्ण खात्रीपूर्वक सांगतो की बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता आणि ज्यांनी समर्थन दिलेलं आहे फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचे कार्यकर्ते हे पूर्णपणे पणाला लावून हे उभे आहेत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की या प्रभागामध्ये आम्ही नीला झेंडा फडकवल्याशिवाय शांत बसतो. नक्कीच आपल्यासोबत भाऊसाहेब जाधव होते. या ठिकाणी त्यांनी आहे बहुजन समाज पार्टीचा संपूर्ण प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवारांना या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. आपण पाहतोय बहुजन समाज पार्टीचा या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15च्या शाखेमध्ये आपण आहोत. बहुजन युथ पॅन्थरचे भाऊसाहेब जाधव यांनी हा पाठिंबा जो आहे तो बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना या ठिकाणी दिलेला आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. आपण पाहतोय पत्र जे आहे त्यांनी या ठिकाणी उमेदवारांना या ठिकाणी दिलेलं आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाही साहित्य